सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशा शब्दात देसाईंनी आपली खतखत व्यक्त केली आहे। पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट। राज्यातील विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना सातारा सांगली मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे येथील निवासस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांची भेट घेतली। जवळपास 1 तास चाललेल्या बंद दाराआड चर्चेनंतर माध्यमांशी संवाद साधताना देसाईंनी भाजपच्या स्थानिक भूमिकेवर थेट शब्दात नाराजी व्यक्त केली। आम्ही काय बोलणार त्याच्यावर? येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी परिस्थिती झाली आता। म्हणजे तुम्हीच प्रश्न विचारता, तुम्हीच म्हणताय तुम्हाला निमंत्रण नाही आणि मग तुम्ही काय करणार? तर मग निमंत्रण नाही तर मग कसं कुठल्या गाडीत बसायचं? खेडेगावात म्हणे ना बघा, आमची लोक हसायला लागली गावाकडे, येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, काय करणार आम्ही? चला, तुमच्याबरोबर आज उत्तमराव जानकर सुद्धा आमदार भेटायला आले होते। माननीय उत्तम जानकर साहेब शिंदे साहेबांचे चांगले मित्र आहेत। त्यांच्या विभागातल्या काही विकास कामांच्या प्रश्नासंदर्भात हे साहेबांना भेटायला आलेले आहेत। साहेब, राऊतांविषयीचा प्रश्न। कोणते राऊत? संजय राऊत होऊन गेले, सकाळी 10 वाजून गेले, आता उद्या वाजायचे। ते आज असं म्हटले की शिंदे गटाला पश्चाताप झाला असेल तर मातोश्रीचे दरवाजे खुले। त्यांना कोण ती काय भविष्य वाळकायला लागले का? कोणाला पश्चाताप झाला आणि कोणाला नाही पश्चाताप? तिने काय आता कुडमुड्या दिवशीचा धंदा सुरू केला का संजय राऊतांनी? परत सकाळच्या 9चा भोंगा बंद करून पोपट चिठ्ठ्या काढतो तो धंदा सुरू केला काय राऊतांनी? त्यांना म्हणा आमच्या डोकावर बघू नका, तुमचं फाटत चाललंय, ती शिवता येते का बघा म्हणा। चला, धन्यवाद। महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासाठी निवडणूक रणनीती आखली जात असताना शिवसेनेला विश्वासात घेतलं जात नसल्याची भावना देसाई यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही महायुतीवर निशाणा साधत साताऱ्यातील प्रमुख नेत्यांना विचारात न घेता निर्णय घेतले जात असल्याचा आरोप केला होता। आता शंभूराज देसाई यांच्या वक्तव्यामुळे त्या आरोपांना एक प्रकारे दुजोरा मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे। एक चांगला, सक्षम आणि सुशिक्षित आणि नव्या पिढीचं देखील नेतृत्व करण्याची क्षमता असणारा उमेदवार या निवडणुकीत महाविकास आघाडीने दिलेला आहे आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद आम्हाला खात्री आहे की अतिशय चांगला आहे। आज सकृतदर्शनी कागदावर आमची संख्या कमी आहे, पण स्वर्गीय बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय लक्ष्मण तात्या यांचे या जिल्ह्यातले वारस जे राजकारण करत आहेत, त्यांनी त्यांच्या दोघांच्या स्वभावाप्रमाणे राजकारण केलं तर मला खात्री आहे की या निवडणुकीचा निर्णय चांगला लागेल। मला माहिती आहे की मंत्रिमंडळात असल्यामुळे त्यांना विशेष विरोधात बोलणं शक्य नाही, कुठल्याही सदस्यांना ते काही सांगू शकत नाही आणि म्हणून सदस्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या की आपला नेता आपल्याला सांगू शकत नाही, कारण त्यांना काही अडचणी आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे। आणि म्हणून त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब देसाई कसे वागले असते, स्वर्गीय बाळासाहेब देसाईंनी कसा ठामपणाने त्यांच्याबद्दल थोडीशी वेगळी हे झाल्यावर त्यांनी कसे राजीनामा देऊन ठामपणा दाखवला, एवढी माझी काही तशी अपेक्षा नाही आहे, पण ती जी ठामपणा आणि धाडस होतं ते धाडस शंभूराजे देसाईंच्या पक्षातल्या सर्वांनी दाखवावं अशी आमची साधी अपेक्षा आहे। त्याचबरोबर दुसरीकडे लक्ष्मण तात्यांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी काम केलं। लक्ष्मण तात्यांना काय खपलं असतं आणि काय खपलं नसतं याचा विचार करून त्यांच्या बरोबर असणाऱ्या सदस्यांनी देखील निर्णय घेतला पाहिजे। पण हे दोन्ही मंत्री असल्यामुळे त्यांना आम्ही अडचणीत आणू इच्छित नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही जाणं, संपर्क साधणं, बोलणं हा विषयच नाही। त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी या सगळ्या सातारा जिल्हा परिषदेचं जे नाट्य घडलं त्याच्या विरोधी राग कुठे व्यक्त करायचा, कुठेच जागा नाही। ही आता शेवटची आणि पहिली जागा आहे की या निवडणुकीत त्यांनी त्यांचा राग व्यक्त करावा आणि अभयसिंह जगताप यांच्या मागे उभा राहा।
भाजपला सुद्धा याच गोष्टीची भीती आहे. त्यांनी सुद्धा त्या अनुषंगाने रणनीती आखली असेल. तुम्ही त्या पद्धतीने आता कशा पद्धतीने तुम्ही या सदस्यांपर्यंत पोहोचणार आहात? नाही, आम्ही प्रत्येक सदस्याला गाठू, त्यांच्यापर्यंत पोहोचू. ही जी भूमिका मी आता मांडली, हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे. त्या ठिकाणी अशा गैर गोष्टी खपवून घेतल्या जर जायला लागल्या तर मग महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृतीच बदलली असं त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून ही पहिली आणि शेवटची संधी आहे या जिल्ह्यातल्या लोकांच्यातून निवडून आलेल्या सगळ्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या सदस्यांना आपली स्वाभिमान, बाणेदारपणा, ठामपणा हा त्यांनी दाखवण्याची संधी आहे. शेवटी सत्ता आहे, सत्तेत राहायला लागते, सगळं आहे. आमचं मतच नाही, तिथे राहा, पण मतदान मात्र अभयसिंह जगतापांना करा, एवढीच आमची त्यांना विनंती. आमच्यावर या असंही आम्ही म्हणत नाही. आमच्याबरोबर जे घड्याळावर आमच्या पक्षात होते ते घड्याळावर उभे राहिले, तेही तिकडून आज सदस्य झाले. याचा सगळ्यांचा विचार केला पाहिजे. जिल्ह्यात लक्ष्मण तात्या असते किंवा बाळासाहेब देसाई असते तर हे चाललं असतं का? आणि आता राहिला प्रश्न सातारच्या 2 राजांचा. त्यांना न विचारताच ही उमेदवारी झालेली दिसते असा माझा अंदाज आहे, खरं खोटं मला माहिती. त्यामुळे त्या दोघांचा देखील स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे, माझा दावा नाही. पण या सगळ्याच गोष्टी आता त्यांना फार काही विचारलं गेलं असेल असं नाही. आपले शिवेंद्र बाबा त्यांचा उमेदवारासाठी काही आग्रह होता, त्या आग्रहाचा काही नोंदही घेतली गेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उदयनराजेंचाही मला वाटतं काहीतरी आग्रह होता. उदयनराजेंचा तर स्वभावच नाही त्या गोष्टी खपवून घ्यायच्या. त्यामुळं मला असं वाटतं की सातारने स्वाभिमान दाखवला तर सांगलीकर 50%च्या जवळपास आहेत, त्यांची काहीच चिंता करू नका. सातारकरांनी स्वाभिमान दाखवावं असं आपल्या मार्फत मी अपील करतो. आता तुम्ही प्रश्न विचारला की मसल, मनी, पॉवर, आम्ही फक्त मतं मागतोय आणि आम्ही ह्या मुद्द्यांवर मतं मागतोय. आम्ही आमची जशी काही तुम्ही म्हणताय तशी काही मसल आणि मनी पॉवर वापरण्याची आमची पद्धती नाही, सवय. त्यामुळं तुमच्या सगळ्या पत्रकारांना मी आवाहन करतो की तुम्ही कुणाशी बोलू शकता, संपर्क करू शकता. तुम्ही आमचे प्रचारक व्हा आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान टिकवा. कारण की आम्ही ऍक्सेस 12-13 तारखेला हे ऍक्सेस किती दिवस करू शकतो आम्ही माहित नाही. तुम्ही शेवटपर्यंत ऍक्सेस करू शकता. म्हणून तुमच्याबद्दल मला फार जास्त विश्वास आहे आणि तुम्ही या बाबतीत लोकशाही वाचवण्यासाठी पाऊल उचला. साहेब आताचे उमेदवार आहेत त्यांची बऱ्यापैकी बेसलेली सांगलीच्या मतावर, त्यामुळे तुमच्यावर जास्त जबाबदारी आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. मी त्यांना सगळीकडे काल फिरून आलेलो आहे. आमचं पलूस कडेगाव सांगली महानगरपालिका फक्त राहिलेलं आहे आणि त्यांना सगळे मतदार आम्ही भेटवले जे महाविकास आघाडीचे होते, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे होते. आणि बाकीचे काही मतदार त्यांना लपून छपून गाडी थांबवून मध्ये मध्ये काही ठिकाणी भेटले. अभय जगतापांनी मागची परीक्षा घेतली, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजपच्या जिल्ह्यातील काही मंत्र्यांच्यामुळं सातारा सांगलीचं नाव खराब होत आहे, मात्र याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांचं नाव सुद्धा खराब होत आहे यांच्या वागण्यामुळे. आपण त्यांच्याशी सहमत आहात? ते नाव खराब व्हायचं नसेल तर तीच निवडणूक. त्यांनी सातारकरांनी आपला स्वाभिमान जागरूकता हे दाखवावं आणि स्पष्टपणाने ठामपणाने भूमिका मांडावी. माझी अजिबात या जिल्ह्यातल्या कुठल्याही मंत्र्यांच्याकडून अपेक्षा नाही. मला त्यांना अडचणीतही आणायचं नाही. तुम्ही नाही तर लगेच जाऊन त्यांना म्हणाल की जयंत पाटील असं म्हटले, तुमची काय प्रतिक्रिया? कुठल्याही मंत्री महोदयांच्याकडे जाऊ नका. त्यांना मंत्रिमंडळात काम करू द्या. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते किती ठाम आहेत याची परीक्षा येईल. आणि त्या सगळ्यांचे जे अपमान चालू आहेत ते त्यांना सहन होत आहेत हे बघण्याचा ही निवडणूक आहे. करिश्मा यावेळेस काय ईव्हीएम मशीन असणार आहे, त्यामुळे यावेळेस काही वेगळा करिश्मा पाहायला मिळेल नाही. आता
मतं सगळ्यांची कुठल्या पक्षाच्या चिन्हावर कोण निवडून आले ही माहिती आपल्याला. त्यामुळे निवडणूक सोपी आहे वगैरे असं मी म्हणत नाही, पण एकदा सत्सद्विवेक सातारकरांची जागृत झाली आणि शाबूत असेल तर ही निवडणूक आमच्याच बाजूने विजयी. महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा वरिष्ठ पातळीवर केला जात असला तरी शंभूराज देसाई यांच्या वक्तव्यामुळे अंतर्गत धुसफूस आता लपून राहिलेली नाहीये. निवडणुकीच्या मतदानावर आणि एकूणच निकालावर या अंतर्गत नाराजीचा किती परिणाम होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.